या ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत आहेत. पूर्वी कधीतरी सोनिया गांधींशी त्यांचे कसे संबंध होते हेही देशानं पाहिले. जर एखादी व्यक्ती अशी असेल त्याची नाडी नीट काँग्रेस सारख्या राष्ट्रीय मोठ्या पक्षाला जर नीट समजली नाही, काँग्रेस सोडून बाकीचे जे लोक आहेत मीडियातले आणि बाकीचे जे पत्रकार आहेत त्यांना जास्त कळतं, पण काँग्रेसला कळत नाही. अशा प्रकारे सांगण्याचा जो प्रयत्न होतोय तो कृपा करून बंद करा. इंडिया आघाडीच्या बैठकीला मी स्वतः आतमध्ये होतो. ममता दिदी कोणत्याही रागात नव्हत्या. कान आणि तोंड याच्यामध्ये 4 बोटांचं अंतर आहे आणि ते जगातलं सगळ्यात मोठं अंतर असतं. मला एवढंच विचारायचं डॉक्टर वाघमारेंना, जर तुमच्या समोर असं जर काही घडलं नाही तर प्रत्यक्षात ममता दीदी त्या मीटिंग मधून निघून का गेल्या याचं वेगळं कारण असेल तर ते पण आम्हाला सांगा. या ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत आहेत. पूर्वी कधीतरी सोनिया गांधींशी त्यांचे कसे संबंध होते हेही देशानं पाहिले. वाजपेयींच्या काळामध्ये ममता बॅनर्जी होत्या. ममता बॅनर्जी आता जयललिता नाही आहेत, पण तुम्हाला यांच्या स्वभावाची पूर्ण कल्पना आहे. ज्या इंडिया आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत तरातरा ममता बॅनर्जी निघून गेल्या, ते काही लपलं होतं का? त्यांच्या स्वभावाचा अंदाज आहे. मेरी कुर्सी काय असं म्हणत म्हणत त्यात सगळ्या अशा तरातरा निघून गेल्या. जर एखादी व्यक्ती अशी असेल आणि जर त्याची नाडी नीट काँग्रेस सारख्या राष्ट्रीय मोठ्या पक्षाला जर नीट समजली नाही आणि न समजून जर ते पुढे जात असेल तर असा प्रसंग येणारच आहे. जरा काळजी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. नाही, असं काय माहितीये का मनोजजी, की काँग्रेस सोडून बाकीचे जे लोक आहेत मीडियातले आणि बाकीचे जे पत्रकार आहेत त्यांना जास्त कळतं, पण काँग्रेसला कळत नाही. अशा प्रकारे सांगण्याचा जो प्रयत्न होतोय तो कृपा करून बंद करा. हा पहिला मुद्दा. इंडिया आघाडीच्या बैठकीला मी स्वतः आतमध्ये होतो. ममता दिदी कोणत्याही रागात नव्हत्या. सोनियाजींना त्यांनी शाल टाकली, शाल त्यांना घातली. ते कुठच्याही रागाने गेलेले नाहीत. त्याच्यामुळे कान आणि तोंड याच्यामध्ये 4 बोटांचं अंतर आहे आणि ते जगातलं सगळ्यात मोठं अंतर असतं मनोजजी. त्याच्यामुळे आपण काय बोलतोय याचा विचार करा ना. मी तर साक्षीदार आहे तिकडे. मान्य आहे सोनिया गांधींना चर्चा आपली भरकटेल, पण शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जी या रागानं निघून गेल्या नाहीत का आणि तो चर्चेचा विषय नव्हता का? हे मान्य आहे किंवा नाही? अजिबात मनोजजी, अजिबात. तुम्हाला मान्य नसलं म्हणून होतं का मीडियामध्ये? तुम्ही आवारे पाटील यांना पण मी विचारतो, हे आपण पाहिलं नाही का हे दृश्य? मनोजजी, मी आतमध्ये होतो, असं काय करताय? अरे तुम्ही आतमध्ये असून उपयोग नाही ना. जे दृश्य मीडियामध्ये व्हायरल झालं, जे कॅमेरानं कैद केलं, ते खोटं असू शकतं का? त्या नव्हत्या ना, त्या उपस्थित होत्या का? संपूर्ण इंडिया आघाडीचे सगळे पत्रकार परिषदेला जेव्हा सामोरे गेले नेते त्यावेळेला ममता बॅनर्जी तिथे नव्हत्या. की मॅक्स महाराष्ट्राच्या पत्रकारांना जे वाटतं तेच घडलंय असं सगळ्यांनी मानायचं का? चला आवारे पाटील बोला, तुम्ही काय म्हणाले यावर? नाही, मला राजू मला माझं पूर्ण करू द्या मनोजजी. मला माझं पूर्ण करू द्या. मला थोडं बोलू द्या. माझं पूर्ण करू द्या. तुम्ही जे माझा एवढाच मुद्दा होता, त्यावर आवारे पाटील काही बोलले तर तुम्हाला डॉक्टर वाघमारेंना एवढंच विचारायचं आहे. मग काय म्हणणं यावर? बोलू द्या. मला एवढंच विचारायचं डॉक्टर वाघमारेंना, जर तुमच्या समोर असं जर काही घडलं नाही तर प्रत्यक्षात ममता दीदी त्या मीटिंग मधून निघून का गेल्या याचं वेगळं कारण असेल तर ते पण आम्हाला सांगा. पूर्वग्रह दूषित कोणताही पत्रकार नाहीये, ते सांगा का निघून गेल्या. मग सांगतो ना मी. त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उशीर झाला. त्यांना तिकडे जायचं होतं, त्यांना विमान पकडायचं होतं. त्या कार्यक्रमासाठी त्या निघून गेल्या. त्याच्या मागे कुठचंही कारण नव्हतं. त्याच्या मागे कुठचीही भांडणं नव्हती. सो कॉल्ड आपण एका जागेवर बसून अर्धवट खबर घेऊन जर आपण सांगत असतो. दुसरा प्रश्न, त्यांचा प्रतिनिधी का नव्हता तिथे बैठकीमध्ये उपस्थित? मग का नव्हता? कुठच्या बैठकीमध्ये? त्याच पत्रकार परिषदेमध्ये इतर पक्षांच्या नेत्यांचे काही प्रतिनिधी होते, तर मग ममता बॅनर्जीचा मोठा प्रतिनिधी एखादी खासदार पातळीवरचा तो का नव्हता तिथे पत्रकार परिषदेमध्ये? आणि देश पातळीवर विरोधात आलेल्या बातम्यांचं खंडन सुद्धा अधिकृतपणे पक्षाच्या वतीनं का नाही करण्यात आलं? मी बोलू का? मी बोलू? बोला. पत्रकार परिषदेसाठी कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित राहणार असं ठरलं नव्हतं. सगळ्या पक्षाचे नेते उपस्थित राहणार असं ठरलं होतं.
ममता दिदी ज्यावेळी त्यांच्या कार्यक्रमासाठी निघून गेल्या त्यांच्या बरोबर त्यांचे नेतेही गेले. हे ठरलेलं नव्हतं की नेता गेला तर त्यांचे प्रतिनिधी करतील. हे मी अगदी जबाबदारपणे सांगतोय. पण नेते असताना 4 नेते सुद्धा आम्ही पत्रकार परिषदेमध्ये पाहिलेच का? त्यांना बाहेर काढायला पाहिजे होतं सभागृहाच्या. अहो पण आता हे तुम्ही आम्हाला सांगू नका ना मनोजजी. आम्हाला अरे मग नेत्यांना जर परवानगी होती तर बाकी त्यांचे मग कार्यकर्ते तिथे का उपस्थित होते? मनोजजी राजकीय पक्ष आहोत आम्ही. आम्हाला कळतंय ना कसं वागायचं ते. पत्रकारांनी तुम्हाला कळतं ना, आम्हाला जे दिसतं ते तुम्हाला विचारणार नाही असं कसं होईल? तुम्हाला प्रश्न विचारतोय ना. अहो नाही, तुमची भूमिका जी आहे ना आजची ती भूमिका एक वेगळी भूमिका ठसवण्याची आहे. तर ती कृपा करून करू नका. तुम्ही विचारा. तो उत्तर द्याल की नाही ठसवत ना आम्ही. नाही ठसवत. तुम्ही फक्त उत्तर तर द्या त्याची. अशी भूमिका घेऊ नका की तुम्ही अक्षरशः ते स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करताय. हा झाला एक मुद्दा. आता राहिला दुसरा मुद्दा. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ना महाराष्ट्रात ना भारतात अशी कोणतीही भूमिका घेतली की आम्ही म्हणजे सगळे, आमची ही भूमिका नाही. आम्ही प्रत्येक पक्षाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. मगाशी पाटील साहेबांनी उदाहरण दिलं, तुम्ही उदाहरण दिलं आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचा. आमचा विरोध असण्याचा प्रश्न येत नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पत्र लिहिलं. राहुल गांधींनी त्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्हाला स्वतः त्या सभेसाठी पाठवलं. आम्ही तिकडे जाऊन बाळासाहेबांना पाठिंबा दिला. मी स्वतः त्या सभेला स्टेजवर होतो. माझे अध्यक्ष नानाभाऊ पटोळे होते. आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की जे लोक संविधान आणि लोकशाहीसाठी लढायला तयार आहेत त्यांच्या बरोबर काँग्रेस पक्ष असेल. आमची भूमिका सकारात्मक आहे. बाळासाहेब आंबेडकरांना विरोध करायचा असता त्यांच्या स्टेजवर आम्ही गेलो नसतो. बाळासाहेब आंबेडकरांना विरोध करायचा असता तर आमच्या ज्येष्ठ नेत्या राहुल गांधींनी त्यांना पत्र लिहिलं नसतं की तुमच्या या संविधानाच्या बाबतीत आणि लोकशाहीच्या बाबतीतल्या लढ्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. काँग्रेसचा विरोध आहे. इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष नाही ना. इंडिया आघाडीमध्ये सगळ्या पक्षाचे लोक येतात आणि बाळासाहेब आंबेडकरांची युती ही शिवसेनेबरोबर झाली. शरद पवारजी काय म्हणाले, काँग्रेसचे नेते काय म्हणतात की इंडिया आघाडी जो निर्णय घेईल तो मान्य आहे. काँग्रेसचा विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे उगाच अशा पद्धतीच्या वावड्या उठवण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसचा विरोध बाळासाहेब आंबेडकरांना अजिबात नाही. इंडिया आघाडी जी भूमिका घेईल ती भूमिका काँग्रेस सकारात्मक आहे आंबेडकर साहेबांबद्दल. का नसावी? ती नसती तर आम्ही स्टेजवर गेलो नसतो. ती नसती तर आम्ही सकारात्मक पत्र दिलं नसतं. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. इंडिया आघाडी जो निर्णय घेईल तो निर्णय काँग्रेस पक्ष स्वीकारेल आणि काँग्रेस पक्ष सकारात्मक आहे. याच्यापेक्षा काँग्रेस पक्ष काय करू शकतो? त्याच्यामुळे जे काय घडतंय त्याला काँग्रेस पक्षच जबाबदार आहे. अशा प्रकारचं परसेप्शन बनवण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीसाठी प्रयत्नशील आहे, पूर्णपणे सकारात्मक आहे आणि सगळे इंडिया आघाडीचे पक्ष, मग आप असेल, कम्युनिस्ट असतील, इतर पक्ष ते पण सकारात्मक आहेत. आता ममता दिदी शेवटी काय म्हणाले की निवडणुकीनंतर आम्ही बघू, जर आम्ही बरोबर काय आलो तर चुनाव के बाद देखेंगे गठबंधन का. म्हणजे कुठेही जसं काय जणू काही जोरच कापलेत आणि आता ममता दिदी भाजपच्या गोटात जाऊन बसल्यात असं काही नाहीये. आणि ऑफिशियली जसं धनंजय शिंदे म्हणाले आतापर्यंत ऑफिशियली इंडिया आघाडी या बाबतीत बोलणी करते. आता नितीश कुमारांबरोबर किती वेळा बोलणी झाली, तशीच बोलणी होतील आणि सगळे जण एकत्र येऊन त्या पद्धतीने लढतील. त्याच्यामुळे तडा तुटली, इंडिया आघाडी आता सेपरेट झाली, हे टीआरपी साठी ठीक आहे हो, पण असं कुठेही घडलेलं नाही. इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष अगदी सकारात्मक आहेत आणि काँग्रेसने ज्या ज्या राज्यातून यात्रा जाणार आहे त्या राज्यात तुम्हाला कळवावं लागतं. त्या राज्यात तुम्हाला कळवावं लागतं की या राज्यातून आम्ही जाणार आहोत, आमचा हा मार्ग आहे, आमची सिक्युरिटीची व्यवस्था काय आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की काँग्रेस हा जो मार्ग आहे तोच ममता दिदीला सांगणार नाही? हा मार्ग अगोदर ठरवला जातो
या मार्गाच्या बाबतीत त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली जाते, तो कुठून जाणार आहे, कुठे थांबणार आहे, याची व्यवस्था जो राज्याचा मुख्यमंत्री करत असतो. त्याच्यामुळे त्यांना विश्वासातच घेतलं नाही किंवा त्यांना काँग्रेसने सांगितलंच नाही, हे असं बोलणं कितपत योग्य आहे? अशी कोण यात्रा करत नाही ना. आणि एवढं कळतं ना काँग्रेसला कशी यात्रा करायची ती.